आणि प्रत्येक सोसायटी म्हणजे अशा किती सोसायटी आहेत की त्याच्यामध्ये 200च्या वरती फ्लॅट्स वगैरे? अच्छा, तुमच्याकडे आहे. तर जिथे 200च्या वरती फ्लॅट्स आहेत तिथे आपण काय करतो, तिथे आपण 12 बिन देतो आणि 2 कन्सेंट लेटर देतो. आता हे जो आहे तो एक कोणताही प्रोजेक्ट स्टार्ट करताना MOU जसा असतो ना, MOU म्हणजे करार असतो, ॲग्रीमेंट असतं. तर एक सोसायटीमध्ये आणि जे आमचे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये एक ॲग्रीमेंट असतं. ॲग्रीमेंटमध्ये काय असतं, सिम्पल गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की हा प्रोजेक्ट टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये सोसायटीला काहीही खर्च करायची गरज नाही. पण सोसायटीला काय रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, वेस्ट वर्कर लागणं. म्हणजे वेस्ट वर्कर इज मस्ट. म्हणजे कारण जर वेस्ट वर्कर नसेल, हाऊसकीपिंग स्टाफ नसेल तर बिनचा काहीच उपयोग नाही. कारण तिथे डेली तुमचा जो घरातील कचरा आहे तो टाकण्यासाठी एक व्यक्ती अलॉट करावं लागेल सोसायटी. आणि त्याच्यानंतर आपण जे कोकोपीट आहे, कोकोपीट आपण जवळपास सुरुवातीला 3 ते 4 महिने फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो. पण 4 महिन्यानंतर असं नाही की आपण ते विकत घेतो. विकत नाही, आपण विकत नाही कोकोपीट. तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता कुठूनही. किंवा जो खाद आपण तयार करतो तो खादही तुम्ही ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून कोकोपीटला यूज करू शकता. किंवा ड्राय यूज असतील, ओला पाचोळा असेल, तो सुद्धा तुम्ही ॲज अ सबस्टिट्यूट म्हणून यूज करू शकता. तर मार्केटमध्ये कोकोपीटची मार्केटमध्ये वेगवेगळी कॉस्ट आहे, पण 4 रुपये केजीपासून स्टार्ट होतं. म्हणजे समजा आपण जर एका सोसायटीमध्ये जर 6 बिन जर लावल्या तर एका बिनसाठी 6 बिनसाठी 2 ते 3 केजी इनफ कोकोपीट. म्हणजे दिवसाला 3 केजी जाणार तुमचं, म्हणजे 12 रुपयाचं कोकोपीट. म्हणजे महिन्याला 1000 ते 1,500 रुपये खर्च. तो पण कधी येणार आहे? 3 महिन्यानंतर येणार आहे. कारण कोणत्याही CSR प्रोजेक्टची हे असते, टाईमलाईन असते. आता आम्ही गेल्या 4 फेजपासून काम करतो. आम्ही फर्स्ट फेजची सुरुवात केलेली 2022ला. 2022 नंतर आम्ही बोरिवलीच्या 10 सोसायटीमध्ये काम केलं. 2022 नंतर आम्ही 30 सोसायटी घेतल्या अंधेरीच्या. त्याच्यानंतर 2024ला आम्ही 50 सोसायटी घेतली. 2025ला आम्ही 100 सोसायटी घेतल्या. आता आपण 150 सोसायटी घेतल्या. सरांचं रिकमेंडेशन होतं की हा दहिसर एरियामध्ये येतो मला वाटतं, बरोबर. तर दहिसर एरियामध्ये इथे जर 10 सोसायटी असतील तर आपण जवळपास 15 प्रोजेक्ट लोकेशन दाखवू शकतो इथे. म्हणजे 15 प्रोजेक्ट लोकेशनची रिक्वायरमेंट आहे आणि एका प्रोजेक्ट लोकेशनला आपण 6 एरोबिन देतो. मग 6 एरोबिनचं पण प्रोसेस आहे. प्रोसेस कशी असते, लोकेशन आयडेंटिफिकेशन केलं जातं. आमचे जे सुपरवायझर आहेत किंवा मी स्वतः येतो, जागा बघतो की किती जागा पाहिजे, किती एरियामध्ये इन्स्टॉलेशन करायचं आहे. इन्स्टॉलेशन केल्यानंतर मग ते इनपुट वगैरे स्टार्ट होतं. जसं मी सांगितलं, ट्रेनिंग पण महत्त्वाचे आहे. आपल्याला 3 ट्रेनिंग मॅन्डेटरी आहे. एक ट्रेनिंग जी आहे ती रेसिडेन्शियलची आहे. तुम्ही रविवार पण देऊ शकता. काही लोक वर्किंग असतात मोस्ट ऑफ दी वीक डेमध्ये, तर आपण रविवारी सुद्धा ती ट्रेनिंग ऑर्गनाईज करू शकतो. पण ते ट्रेनिंग असतं अर्ध्या तासाचं, ते पण मस्त आहे. तर महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, एक सेग्रिगेशन आहे, एक ट्रेनिंग आहे, एक स्पेस आहे आणि वेस्ट वर्कर आहे. आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला कोकोपीट विकत घ्यावं लागेल. ते तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. जो काही खात तुम्ही बनवता एरोबिनमध्ये तो आम्ही विकत म्हणजे आम्ही घेऊन जात नाही. ते सोसायटीलाच यूज करायचं आहे. सोसायटी ते खात विकू पण शकतं. आमच्याकडे LNT सोसायटी कोणाला तर कोवळीला माहिती असेल, LNT एमराट खूप मोठी सोसायटी आहे. त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 48,000 रुपयाचा खत विकतो. प्लॅटिनम सोसायटी आहे, ते आपल्या ब्रिज पशीच आहे. प्लॅटिनम पोस्ट टू प्लॅटिनम सोसायटी आहे. ते पण जवळपास त्यांनी गेल्या 1 वर्षापासून 10,000 ते 12,000 रुपयाचा खात विकतो. आपली जी प्रोजेक्टची टाईमलाईन असते ते जून ते मे असते. मेमध्ये आपण एक प्रोजेक्ट हे करतो. मेमध्ये आपण एक सेलिब्रेशन इव्हेंट असतो आपला. म्हणजे जेवढ्या सोसायटीमध्ये आपण हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करतो त्यांचे सेक्रेटरी असतील किंवा जे ॲक्टिव्ह स्टेक होल्डर असतील, ॲक्टिव्ह मेंबर असतील, त्यांना आपण इन्व्हाइट करतो आणि त्यांना तिथं डिनर वगैरे असतं, त्यांना आपण फेलिसिट करतो, त्यांचा सत्कार वगैरे करतो. त्यांच्या सोसायटीतल्या काही 10 ते 12 लोकांना सर्टिफिकेट देतो, सोसायटीला सर्टिफिकेट देतो. काही कॉम्पिटिशन असतात. कॉम्पिटिशन म्हणजे 100 सोसायटी असतील तर आपल्याकडे 6 अवॉर्ड्स असतात. BMC आणि म्हणजे आमच्या ऑर्गनायझेशनने ते सिलेक्ट केलेले असतात सोसायटी. एखादी सोसायटी जर चांगलं काम करत असेल तर त्यांना सोसायटी ऑफ द इयर अवॉर्ड दिलं जातं. एखादी सोसायटी ग्रीन इयर ऑफ द अवॉर्ड असं दिलं जातं. तर वेगवेगळे अवॉर्ड असतात. तर त्याला आपण एक्झिट सेरेमनी म्हणतो. शेवटी एंड असतो. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर पूर्ण जे हँड होल्डिंग आहे ती सोसायटीची असते. जसं की आम्ही आता 2025ला 100 सोसायटीमध्ये काम चालू केलं. 20 मेला आमचा हे झाला, तो इव्हेंट झाला. 20 मे नंतर आम्ही लोकांना इन्स्ट्रक्शन दिले, जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती दिली आणि ती हँड होल्डिंग जी आहे प्रोजेक्टची ती सोसायटीकडे देऊन टाकली कायमची.
पण असं नाहीये, IPC 5 वर्षाची कमिटमेंट करतं. 1 वर्ष आमचा सुपरवायझर डेली येणार इन्स्टॉलेशन केल्यानंतर. फक्त तो हॉलिडेला येणार नाही, कारण हॉलिडेला जेव्हा त्याला सुट्टी असते, फेस्टिवल असते, त्या दिवशी येणार नाही तो. पण 1 वर्ष तो डेली येणार. डेली किती वाजता येणार, तुम्हाला एक टाईम अलॉट करून द्यायचा. समजा 11 ते 8:30 त्या पिरियडमध्ये तो येणार. तुमचा जो हाऊसकीपिंग स्टाफ आहे त्याला गाईड करणार. 1 वर्षानंतर जसं मी सांगितलं, इव्हेंट संपल्यानंतर आमचा सुपरवायझर वीकली एकदा येणार. 1 वर्ष वीकली. आणि 2 वर्षानंतर मग मंथली जेव्हा काही रिक्वायरमेंट असेल, कन्सल्टन्सीची काउन्सिलिंगची गरज असेल तेव्हा तो येणार. कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत आता?